विठाला 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच म्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेच म्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका मने सान थोर हेच म्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला 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 माझ्या संत धर्माचं रक्षण करणार आहेत. फक्त संतांनीच धर्माचं रक्षण केलं का? पांडुरंग परमात्म्यानंच धर्माचं रक्षण केलं का? नाही महाराज, हृदयाचे कान करून ऐका. 16व्या शतकात या महाराष्ट्राच्या मातीची कूस पवित्र झाली. 16व्या शतकात या महाराष्ट्राच्या मातीची कूस पावन झाली. त्याला एक कारण होतं. या महाराष्ट्राच्या मातीत एक शूरवीर योद्धा जन्माला आला, जो योद्धा या संपूर्ण समाजाचा उद्धार करणारा होता. ज्या योद्ध्यानं देव वाचवला, ज्या योद्ध्यानं देश वाचवला, ज्या योद्ध्यानं धर्म वाचवला, आणि त्या योद्ध्याचं नाव होतं पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीत राजे जन्माला आले दादा. धर्माचं पालन करण्यासाठी रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला. धर्माचं पालन करण्यासाठी कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून साडी चोळी खाना नारानं ओटी भरून पाठीमागं पाठवली महाराज. धर्माचं पालन करण्यासाठी मोगलांचा नायनाट केला. धर्माचं पालन करण्यासाठी याच राजानं 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान नावाचा राक्षस टरा 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 फाडला का नाही? विठाला कशासाठी हो? कशासाठी? खान आला होता मंदिर तोडत, खान आला होता आया बहिणींची आबरू लुटीत, आणि ते काम अधर्माचं होतं. अधर्मानं वागणारा खान, अरे धर्मानं वागणारा माझा छत्रपती शिवाजी राजा स्वतःचा देव, स्वतःचा देश, स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी तो राक्षस टरा 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 फडला. अरे जसा नरसिंह रूपातल्या माझ्या भगवान परमात्म्यानं हिरण्यकश्यप नावाचा राक्षस फाडला ना, तसा माझ्या राजानं अफजल खान पडला. कशासाठी? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग धर्माचं पालन झालं, पाखंडाचं खंडन केलं माझ्या संतांनी. पाखंड कोणतं पाखंड आहे समाजात? समाजात पाखंड आहे महाराज. देव, काही लोक देवाला मानत नाहीत. सोपं सांगू, पाखंड कोणतं आहे? काही लोक देवाला मानत नाहीत, काही लोक देशाला मानत नाहीत, काही लोक धर्माला मानत नाहीत. पाखंड आहे महाराज. देवाला न मानणारे पाखंड आहेत महाराज. श्रद्धा असावी, फक्त अंधश्रद्धा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. पण झालं असं महाराज, श्रद्धा झाली कमी आणि अंधश्रद्धेला आला ऊत. एवढी अंधश्रद्धा वाढली, एवढी देव झाले 33 कोटी. किती झाले? 33 कोटी. 33 कोटी म्हणजे काय हो? 33 कोटी, कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव दादा. 33 कोटी म्हणजे दिसला दगड थाप शेंदुरण बनव देव, तसलं अजिबात नाही महाराज. सगुण साकार रूपातला तो भगवान परमात्मा, निर्गुण निराकार असणारा देव तुमच्यासाठी आला, आमच्यासाठी आला. त्या देवाची पूजा करा. तो पंढरपूरचा विठोबा, ज्याचं समचरण आहेत, अरे त्याचे कटेवर हात आहेत, अरे ज्याच्याकडं पाहिल्यावर स्वर्गाची प्राप्ती होते, तो पांडुरंग परमात्मा. अरे त्या देवाकडं पाहून महाराज त्याची भक्ती करा. अरे कुणाचीही भक्ती करा, फक्त भक्ती करत असताना अंतःकरण मात्र शुद्ध. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला एकच देव करायचा आणि त्याचीच आयुष्यभर पूजा. ज्या देवाची पूजा, सोपं सांगू, सोपं लक्ष देऊ नये का? 12 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष ज्या देवाची पूजा तुम्ही कराल, ज्या देवाची पूजा 12 वर्ष तुम्ही कराल. किती वर्ष? 12 वर्ष ज्या देवाची पूजा तुम्ही कराल ना, 12 वर्षानंतर फक्त तो देव तुमच्याकडे पाहून हसतो. काय होतो? नुसता हसतो. पण ते हसणं सुद्धा कळायला पाहिजे महाराज. इथं माणसाचं हसणं माणसाला कळत नाही, पण 12 वर्ष तपश्चर्या केलेला 100% देवाचं हास्य कळतं महाराज. तो देव हसतो. देव प्राप्त होण्यासाठी भरपूर तपश्चर्या करावी लागते. तो देव आपलासा करावा लागतो. संतांनी तो देव आपलासा केला. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आमच्या हृदयात द्वेष, क्रोध, लोभ, अहंकार, माया, मत्सर इत्यादी षडविकार. देव कसा येईल?
नाही येणार महाराज. आमच्या हृदयात अंधश्रद्धा. देव येईल का? देव येईल का? सोपं सांगू, सोपं बोलत चालायचं पटपट. ऐका बरं, मला सांगा, अंगात येणे, आता श्रद्धा असावी, अंधश्रद्धा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा, अंगात येणे हा प्रकार खरा आहे का खोटा आहे? हो ए बसलेले म्हणते खोटा आहे, खरं आहे? बरं सोपं सांगू, सोपं, पुढे जो नाही का महाराज, मग मला उत्तर द्या. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, एखादा दररोज देवाची पूजा करतोय. अरे देवाचं रूप पाहिल्याशिवाय, ज्याच्या नरड्याच्या खाली पाण्याचा थेंब उतरत नाही, देवाचं नाव घेतल्याशिवाय जो देव जेवत नाही, देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नाही, त्याच्या अंगात देव आला तर मान्य करू. त्याच्या अंगातला देव कसा आहे? कसा आहे म्हणा? खरा आहे. खरं आहे की नाही? अंगात आलेला देव संतांच्या, अरे संत देवाला आत्मसात करायचे, संतांच्या हृदयात राहायचं, म्हणजे अंगातच होता ना संतांच्या अंगात. पण ते त्यांनी दाखवलं का? दाखवला का? नाही दाखवला महाराज. अंगात येणारा देव संतांनी असा दाखवला नाही महाराज. त्याला भजला, त्याला पूजला, त्याला जपला, तेव्हा तो देव तुम्हाला कळाला. मग लक्ष देऊ नये का? एखादा देवाशिवाय त्याला कर्मे ना, अशाच्या अंगात देवाला तर मान्य करू. पण महाराज, जो कधी देवाची पूजा करत, जो महिना महिना आंघोळ करत, जो देवाची पूजा करत नाही, महिना महिना आंघोळ करत नाही, जो स्वतः आंघोळ करत नाही, तो देवाला कधी घालल का? आणि तशाच्या अंगात देव आला, मान्य करू का? सोपं सांगू, सोपं. एका गावची जत्रा होती, जत्रा. आणि जत्रा असल्यानंतर ज्या गावची जत्रा होती त्या मंदिरातनं पालखी अशी बाहेर पडली. पालखी एक जोडपं, त्या माहेरवासी नसणारी ती बिचारी, आणि ते जोडपं ते पालखीला गेलं. पालखीला गेल्यानंतर पालखी जशी बाहेर पडलेली बघितली, महाराजानं बायकोला सांगितलं, अगं गर्दी बघ किती आहे पुढची, पालखीपर्यंत काय आपल्याला जाता येणार नाही, एवढी गर्दी उसळली. आता आपल्याला एक काम करा, इथनं गुलाल पालखी फेकावं लागेल, माघारी जावं. ही त्याची श्रद्धा होती की नाही? श्रद्धा. पण बायको काय म्हणली, जोपर्यंत मी तिथं जाऊन पालखीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत मी काय घरला येणार, मी काय घरी येत नसती. तुम्हाला जायचं असलं जा. आता नवऱ्याला सोडून, बायकोला सोडून नवरा जाईल का? नाही महाराज. मग ह्यो म्हणला ठीक आहे, पण कसं एवढी गर्दी? ती माघारी अशी फिरली, तिच्या हातात होती पिशवी, तिने पिशवी अशी नवऱ्याकडे दिली, म्हणजे ही एवढी पिशवी सांभाळा, आता कसा दणका उठवते तेवढं बघा. काय उठवते? दणका. आता याला कळे ना ही दणका कसला उठवणार आहे? मग महाराज बायकोनं असं समोरच्या पालखीकडे बघितलं, ते आपले 4 हलगीवाले त्या पालखीसमोर हलगी वाजवत होते, आणि वाजवता यानं आपल्या पालखीकडे पाहिलं, आणि पाता महाराज ही बिचारी लागली नाचायला, टना 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 टना. आणि साध्या सोप्यात नाही, ठेक्यात ती लागली हलगीच्या ठेक्यावर नाचाल. ते हलगीवाले हलगी वाजवत होते, संबळाम बंबळाम संबळाम बंबळाम. तुम्हीच होता का वाजवायला? महाराज ते आपली हलगी वाजवते, आणि इकडे ती बिचारी लागली नाचायला. आणि नाचता महाराज झालं असं, ती लागली नाचायला, आणि ती नाचता असं झालं महाराज, ती आपली तिच्या स्वरात तिने केस बिस सोडली. महाराज तिनं करायचं, आणि ती लागली नाचायला, आणि मागचं नवर लागला असं वतरायला. त्याला झालं सुधारायचं बंद. गड्याला आत्ताच चांगली होती, ही काय झालं? नाचता महाराज ह्यांना सगळ्यांना कळलं देव अंगात आला. तिनं रस्ताच मोकळा केला. हो, रस्ता सारा मोकळा झाला. बरं आता या बिचारीनं तिथं जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, तिथनं ती हलगीवाली बोलवली. त्यांना बी तेवढंच पाहिजे होतं. आली हलगीवाली, राहिली उभी बाजूला, आणि लागली हलगी वाजवायला, आणि हलगी वाजवता ही बिचारी तेवढ्यावर थांबली नाही महाराज. आता आलेला देव कसा आहे? अंधश्रद्धेचा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा फरक सांगतोय महाराज. धर्म आणि अधर्म आहे, तशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे. आलेला देव लागला नाचायला, आणि नाचता महाराज तिनं लागलं भविष्य सांगायला. तशी नवऱ्याकडे फिरली, आणि जोरात ओरडली, बोल बाळा. ए काय म्हणली? बाळा बाळा बाळा. कुणाला? नवऱ्याला म्हणली बाळा. बरं आता बाळानं तरी गप बसावं. बाळ मागणं म्हणतोय काय आई. झाला कार्यक्रमच झाला महाराज. आणि मग तिला आई लागली नाचायला, बाळ लागलं माग असं वतरायला, आणि सांगता झालं महाराज असं. नुकतंच लाडक्या भावानं दिलेलं 1,500 अकाउंटला आलेलं, आणि त्या अकाउंटचं 1,500 काढलेलं यात्रेला यायला, आणि तिनं ठेवलेलं पाकिटात असं. आणि ती नाचता पाकिट, जसं पाकिट पडलं महाराज, आईला आता कळायचं बंद झालं. गाड्या आता लय नाचावं तर पाकिट जाईल, आणि नाचणं बंद करावं तर सोंग उघडं पडल. मग म्हणे काय करायचं? ती म्हणले नाचायचं नाही, मागं बाळ आहे त्याला सांगायचं. ती अशी बाळाकडे फिरली, आणि बाळाला म्हणली बाळा. बाळ म्हणलं काय आई. आणि आईनं दणका लावला, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय. काय म्हणायला लागली आई?
खाली काय पडलंय बघा. बरं बाळाला काय दिसलं नाही महाराज. इकडे तिकडे शोधलं, शेवटी बाळाला पाकिट सापडलं. बाळानं पिशवीत ठेवलं. पण आईचा काय दणका बंद होईना. आई म्हणते खाली काय पडलंय, खाली काय पडलंय. शेवटी बाळानं घेतलं पाकिट. आता म्हणला बाळ उत्तर कसं द्यायचं. बाळ त्याच्या पुढचं हुशार निघालं महाराज. आई म्हणती खाली काय पडलंय बघा. आणि बाळानं मागणं दणका लावला. उचलून घेतलंय छाला, उचलून घेतलंय छाला, उचलून. आले का तुमचे रेल टावर जवळ आले. महाराज लक्ष देऊ नये का. खाली काय पडलंय बघा आणि उचलून घेतलंय चला. आल्या का ह्याच्यात देव असतो का गडे. याच्यात देव सापडेल का. माणसाच्या अंगात देव याला अंतकरण खूप शुद्ध लागतं दादा. दुसऱ्याचं वाईट चिंतत जाऊ नका, दुसऱ्याच्या विषयी वाईट बोलू नका. त्यावेळेला तो देव येईल. आणि देव येणं मी काय सांगितलं, 12 वर्ष पूजा कराल, नुसता बघून हसेल हसेल. मग अंगात कधी येईल याचा विचार करा महाराज. विठाला विठाला अख्खं आयुष्य गेलं. संतांनी देव साठवला. संतांनी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. म्हणून तुकोबराय सांगतात काय करा. हेच आम्हा करणी काम, बीज वाढवावे नाम. आम्हाला हेच काम करायचंय बाबा. धर्माचं पालन, अधर्माचा नाश, पाखंडाचं खंडन आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन वाढवायचे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. देवाचं नाव घ्या. तुम्ही म्हणाल कोणत्या देवाचं नाव घ्यायचं. देव असंख्य येतो. कोणत्या देवाचं नाव घ्यावं. सोपं सांगू, कोणतेही देवाचं घ्या, पण घ्या. कोणतेही देवाचं घ्या. राम कृष्ण हरी मुखाने गा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. कुणी राम म्हणा, कुणी श्याम म्हणा. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो. राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, राम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर पिलनी के खावे. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर पिलनी के खावे. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर पिलनी के खावे. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर पिलनी के खावे. प्रेम भाव से भरे अनोखे दोनों के हे काम. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. काय. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. कुणी राम म्हणा, कुणी श्याम म्हणा, फक्त देवाचं नाव हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, नाम बरवया बरवंट. नाम पवित्र आणि चोखड. नाम स्मरे नीलकंठ निजसुके निवाला. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची मी तो अल्पमतीहीन. काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण. हे महिमान नामाचे. नामाचं महत्व खूप गोड आहे. हे चम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, देवाचं नाव वाढवायचे, नामाचं बीज वाढवायचे. तुमच्या आमच्या मुखातनं देवाचं नाव आलं पाहिजे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं. जोपर्यंत देवाचं नाव घेत नाही, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाशिवाय या कलियुगात उद्धार. कीर्तन ऐकल्याशिवाय उद्धार, प्रवचन ऐकल्याशिवाय उद्धार, भजन ऐकल्याशिवाय उद्धार. माणसं नको ते ऐकतात, नको ती पाहतात, नको ती बघतात, पण जे करायला पाहिजे ते करत करतात का. आता सोपं सांगू, सोपं. कीर्तनात माणसं बसली, कीर्तनात माणसं बसल्यावर माणसांना सांगावं लागतं पुढं सरा, पुढं सरा, पुढं सरा. आणि तीच माणसं तमाशात किंवा ऑर्केस्ट्रात बसू द्या, माणसांना सांगावं लागतं माग सरा, माग सरा. महाराज बॅरिकेड तुडू तुडू तिथं जातीत, पण इथं कीर्तनाला येताना मात्र आम्ही तसल्या भानगडीत
काय माणसं आहे तो. देवाचं नाव म्हणजे भानगडणी. ज्याच्या नाव चिंतनानं तुमचा आमचा उद्धार आहे ते देवाचं नाव, म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि तुकोबारा हेच सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हेच यामा करणे कामा, हेच यामा करणे कामा, हेच यामा करणे कामा, हेच यामा करणे कामा. बीज वाढवावे, बीज वाढवावे, वा, बीज वा. वाढवावे नामा, बीज वाढवावे, बीज वाढवावे, बीज वाढवावे नामा. हेच यामा करणे कामा, हरी बोल. हेच यामा करणे कामा. हेची आम्हा करणी काम, बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवायचं हेच आम्हाला काम. याच्याशिवाय आमच्याकडं दुसरं तिसरं कोणतंच काम नाही. हे नाम गोड आहे. देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं नाव कळलं पाहिजे. दादा, देवाच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. ऐका बरं, 5वीचा वर्ग चालू होता आणि गुरुजी विद्यार्थ्यांना सांगत होते, बाबा राम नामात ताकद आहे, राम नामात एवढी ताकद आहे. राम मधला रा म्हटला की माणसाची पाप बाहेर पडतात. काय काय बाहेर पडतात? काय बाहेर? पाप. रा म्हटलं नुसतं रा, माणसाची पाप बाहेर पडतात. एक विद्यार्थी मध्येच उठला, म्हणला गुरुजी जर रा म्हटल्यावर पाप बाहेर पडत असतील तर म्हणे मची काय गरज आहे? मची गरज आहे का? मची गरजच नाही पोरगं म्हणलं. नुसतंच रा म्हणायचं, नुसतंच रा. आता रा म्हणून जमतंय का हो? अजिबात जमत नाही. पोरं काय, अलीकडची पोरं अशी आहेत ना महाराज, ते गुरुजींना शिकवायला शाळेत जातात. गुरुजींना ते पोरं स्वतः शिकत. कोरोनापासून तर अवघड झालं महाराज. पोरगं जातं मोबाईल घेऊन शाळेत, ते पोरगं मोबाईलवर तिथं गुरुजीला शिकवतो. परिस्थिती गंभीर झाली महाराज. सोपं सांगू सोपं. ऐका बरं, मोबाईलच्या पायी पोरं भरकटली हो. वाईट व्यसनात गेली पोरं, वाईट विचारात गेली. सातत्यानं पोरांच्या पुढं मोबाईल आला. अरे आईचा पदर कमी, पण मोबाईलची ऊप पोराला आवडू लागली. आईच्या पदराची ऊप निघून गेली हो कोरोनाच्या काळापासून. वाईट अवस्था झाली महाराज. कोरोनानं भरपूर उलथापालत केली दादा. संपवलं. आणि जे मोबाईलमध्ये अडकले आयुष्यात ते पुन्हा कधी बाहेर पडले का? पोरं एवढी खतरनाक महाराज. गुरुजीला शिकवा. एक पोरग असंच शाळेत गेलं, 7वीच्या वर्गात 3 वर्ष नापास पोरग, 3 वर्ष एकाच वर्गात. शेवटी गुरुजीला प्रश्न पडला. गुरुजीने एक दिवशी ह्याचा अपमान करायचा म्हणून वर्गात उठवलं आणि त्याला बोलले गुरुजी, म्हणे अरे गड्या कळतं का, 3 वर्ष झालं तू 7वीच्या वर्गात आहेत. तुझ्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी, आणि तू अजून इथंच. ती पोरगं उभं राहिलं आणि पोरानं असं गुरुजीकडे पाहिलं. ती पोरगं गुरुजीला म्हटलं, गुरुजी बरोबर आहे, माझ्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्ही म्हणता मी अजून इथंच. पण गुरुजी तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यापेक्षा कमी वय असताना माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, तुम्ही अजून इथंच. काय माणसं आहे तो. विठाला असंच सकाळी वर्ष श्राद्धाच्या कीर्तन 10 ते 12 कीर्तनाला निघालो. आणि ज्या गावात कीर्तन महाराज, गावच्या बाहेर गाडी थांबवली. खूप भूक लागली हो. एक पोरग शाळेत जाताना दिसलं, त्याला थांबवलं. म्हणलं गाड्या, अरे पिंट्या काय खायला आहे का? खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. पोरानं इकडं तिकडं पहिलं काय खायला नव्हतं, हॉटेल नव्हतं, दुकान नव्हतं. पोरानं डबा काढला, डबा, आणि माझ्या हातात ठेवला. म्हणलं डबा दिला, वा मला आनंद झाला. डबा उघडला आणि डब्यात होती पुरणाची पोळी. अशी पुरणाची पोळी महाराज. आता आवडीचा पदार्थ. आता बुवांना काय लागतंय हो? काय लागतंय? खांडा चालतच नाही महाराज. बुवांना लागतं काय? पुरणाची पोळी, कुठं पनीर, कुठं बासुंदी महाराज. काय बुवासारखा नाद नाही महाराज. फक्त त्याला वारीत जावं लागतं बरं. वारीशिवाय आनंद. आणि मग असं मस्तपैकी तो डबा उघडला, पुरणाची पोळी होती. खायला सुरुवात केली. आखी पोळी संपवली, डबा मिटला, माघारी पोराच्या हातात डबा ठेवला. पोरानं डबा घेतला. जाता जाता म्हणलं, बाळ्या एक प्रश्न विचारू का? म्हणलं विचार ना महाराज. विचार ना. म्हणलं या डब्यातली पोळी तर मी खाल्ली, पण घरी गेल्यावर तुला आईने विचारलं, बाळ्या या डब्यातली पोळी कुणी खाल्ली, तू काय उत्तर देणार? म्हणलं महाराज सांगेन ना काहीतरी. म्हणलं नाही बाळ्या मला सांग ना. आईनं विचारलं तर काय सांगणार? म्हणलं महाराज सांगेन ना काहीतरी, कशाला तुम्ही लोड घेता माझ्या आईचं मी बघतो. नाही बाळ्या मला उत्तर ऐकायचं, सांग तू काय करणार? पोरगं वैतागलो. आणि वैतागलेल्या पोरानं मला उत्तर दिलं, महाराज तुम्ही काय म्हणता? अरे डब्यातली पोळी कुणी खाल्ली? आईने विचारलं, काय उत्तर देणार? पोरगं वैतागलं आणि त्यानं मला उत्तर दिलं, महाराज घरी गेलो आईनं लयच जर मला विचारलं ना या डब्यातली पोळी कुणी खाल्ली, आईला सरळ सांगणार येता येता रस्त्यात कुत्र्यानं खाल्ली म्हणून. कुत्र्यानं महाराज. मी पोराच्या देव बघितला आणि पोरानं माझ्यात कुत्रं बघितलं. काय सांगावं महाराज, अशी खतरनाक पोरांपासून कीर्तनाला गेलो मी 4 हात लांब असतो. पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही महाराज. आला बसला, गेला
गेला. काय बोलायचं नाही महाराज, टेन्शनच घ्यायचं नाही. विठाला पण हे पोरग हुशार होतं महाराज. म्हणलं राम म्हटल्यानंतर पापा बाहेर पडतात, मग मच्छी काय गरज आहे. गुरुजींनी उत्तर दिलं बरोबर आहे. राम म्हटल्यानंतर बापा बाहेर पडतात, पण बाहेर गेलेल्या पापांना आपली जागा सोडवत नाही. पाप पुन्हा परत येण्याची शक्यता असते. म्हणायचं आणि म्हटल्यावर तोंड बंद होतं आणि बाहेर गेलेली पाप पुन्हा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करत नाही. म्हणून राम म्हणायचं. म्हणून राम म्हणायचा दादा. राम शब्दात ताकद आहे. कुणी राम म्हणा, कुणी श्याम म्हणा, कुणी विठोबा म्हणा, कुणी भैरोबा म्हणा, कुणी ज्योतिबा म्हणा. फक्त देवाचं नाव घ्या. ते देवाचं नाव आम्ही सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणून एकदा मोठ्या गोड प्रेमानं त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनाचं गोड असं भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, हर हर बोला ज्योतिबाच्या नावाने, छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा, असंच भगवान परमात्म्याचं नामचिंतन. अखंड देवाचं नाव घ्या. हे चियम महाकर्णी काम, बीज वाढवावे नाम. संतांनी देवाचं नाव घेतलं, आत्मसात केलं. संतांनी कधी समाजाला दूषणं दिली नाहीत महाराज. ज्ञानोबरांच्या झोळीत शेण टाकणारा हाच समाज. ऐका बरं, ज्ञानोबरांच्या झोळीत शेण टाकणारा हाच समाज. अरे ज्ञानोबरांना शिव्या देणारा हाच समाज. ज्ञानोबरांना घरात हाकलणारा हाच समाज. पण आज तेच ज्ञानोबर आहे. अरे त्यांची पालखी आणि त्यांच्या पादुका शिवण्यासाठी एकमेकाच्या अंगावर उड्या मारणारा हाच तो समाज आहे. दादा, जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत माणसाची किंमत माणसाला कळत. ज्या दिवशी या जगात तो तुम्ही निघून जाल, अरे माझ्या संतांची किंमत सुद्धा या जगाला केव्हा कळियो. संतांनी ज्यावेळी स्वतःचा अवतार कार्य थांबवलं त्यावेळी जगाला वाटलं गड्या हे संत आपल्याच उद्धारासाठी आले होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आणि हे असणारे संत जगाच्या कल्याणासाठी आले. दादा लक्ष देऊ नये का? तुकोबारांच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग आहे. नामचिंतनाची ताकद काय असावी तुकोबारांच्या जीवनातील प्रसंग सांगून जातो. ऐका बरं. अरे तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी ज्यांचं नाव होतं शोभा कासार. शोभा कासार नावाचे टाळकरी. आणि शोभा कासारांनी एक दिवस तुकोबारांना घरी येण्याचं आवाहन केलं. तुकोबारांना घरी बोलवलं. अरे शोभा कासारांच्या पत्नीला हे ठाऊक होतं की याच तुकोबारांमुळं माझा पती गळ्यात तुळशीची माळ आली, कपाळावर बुक्का आला, संसारात त्याचं मन रमेना, संसारातनं तो बाहेर पडला. कुणामुळं? तुकोबारांमुळं. पत्नीला तीव्र क्रोध झाला, प्रचंड राग आला. पण तिनं तुकोबारांची खोड मोडण्याचं ठरवलं. तुकोबारांना धडा शिकवण्याचं ठरवलं. तुकोबारा घराला आले. घराला आल्यानंतर कीर्तनाचा सोहळा झाला, मुक्काम झाला. तुकोबारांनी भल्या पहाटे उठावं, शोभा कासारांना आंघोळीसाठी पाणी मागावं. शोभा आंघोळीसाठी पाणी देता का हो? शोभा कासारांनी पत्नीला विनंती केली, माझ्या गुरुसाठी, माझ्या तुकोबारांसाठी पाणी ठेव. आंघोळीसाठी तिनं पाणी ठेवलं. पण पाणी ठेवता ठेवता, पाणी तापवता तापवता त्या पत्नीच्या मस्तिष्कात एक वाईट विचार आला. त्या पत्नीनं शोभा कासाराच्या पाणी एवढं उकळवलं. अरे एखाद्यानं त्यात खडा नेऊन टाकला तरी त्याचं वितळून सूर्यात रूपांतर होईल एवढं उकळवलं. आणि मग महाराज शोभा कासारांच्या पत्नीनं फडक्याच्या साह्यानं ते पाणी उचललं. ज्या ठिकाणी तुकोबारे बसले होते, शोभा कासारांची पत्नी त्या दगडाच्या जवळ गेली. आणि त्या समोरच्या शोभा कासारांच्या पत्नीनं माझ्या तुकोबारांना धडा शिकवावा म्हणून तुकोबारांच्या मस्तकावर ते उकळतं पाणी ओतलं. ज्या क्षणी तुकोबारांच्या मस्तकावर ते पाणी पडलं, अरे तुकोबारांना असंख्य वेदना झाल्या. अरे अंगावरचं कातडं त्या पाण्याच्या बरोबर जाऊ लागलं. पांडुरंग परमात्म्याचा दावा केला, हे देवा, हे पांडुरंगा, धाव रे धाव, धाव म्हणून दोन्ही हात वर केले. आणि त्या जगाच्या मालकाला माझ्या तुकोबारा हाक मारतायत, जळे माझी काया
लागला बनवा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा हे थांबरे विठ्ठला माय बापा धाबरे केशवा माय बापा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला बनवा हे जळे रे जावा माय दावरे वेशाला माय बाबा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला बनवा धावरे केशवा माय बापा पांडुरंगा ए पांडुरंगा धावणारे भक्ताच्या केला आणि मग माझा पांडुरंग परमात्मा आला अरे अदृश्य रूपातला माझा देव आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या मस्तकावरनं माझ्या पांडुरंगानं हात फिरवावा आणि क्षणात माझ्या तुकोबारांचा दाह दूर व्हावा काय ते संतांचं चरित्र दादा त्या संतांनी समाजाचे आघात सहन केले दादा पण कधीही संतांनी या समाजाला दोष न दिली नाहीत शोभा कासाराच्या पत्नीनं पाणी ओतलं पण तुकोबांनी कधी तिला वाईट आशीर्वाद दिला नाही वाईट त्या पत्नीविषयी मुखातनं शब्द आला नाही अरे मंबाजी भट्टांना काठीनं मारावं माझ्या तुकोबारांना पण त्याच मंबाजी भट्टांचा हात चोळण्यासाठी माझ्या तुकोबार आहे दारात तेलाची वाटी घेऊन जावे काय ताकद आहे माझ्या संतांची हे श्रेष्ठत्व माझ्या संतांचं आहे दादा आणि हे संत आले हे चम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मग हे नामाचं बीज आम्ही वाढवलं नामाचं बीज वाढवलं पण नामाचं बीज वाढवत असताना असंख्य लोक आम्हाला अशी भेटली ज्यांनी आम्हाला दूषणं लावली ज्यांनी आम्हाला वाईट बोलावं ज्यांनी समाजात आमची कुचेष्टा करावी ज्यांनी निंदा करावी पण तुकोबाराय म्हणतात यांच्यासाठी आमच्याजवळ काय तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरांचे बाण आमच्या हातात आहेत दादा आणि ते बाण घेऊन आम्ही फिरतोय अरे जर आम्हाला एखाद्यानं विचारलं तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मात्र संतांकडे आहे संतांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं संतांनी प्रत्येक समाजातला प्रश्न बाजूला काढावा किती संत गोड आहेत तयासी पुसता हरील तोशीन हा 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 तयासी पुसता हरील तोशीन हा हा तयासी पुसता हरलो तुझ तयासी पुसता हरलो तुझ दुःख गे हिरो नरकडेची दुःख गे हिरो नरकडेची दुःख गे हिरो नरकडेची हो दुःख गे हिरो नरकडेची तयासी पुसोदा हरिलो तुझो तयासी पुसता हरिलो तुझीन अरे आयुष्यात येणाऱ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर प्राप्त करायचं असेल तयासी पुसता हरिल तोशीन दुःख गे हिरोन रोकडं 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 म्हणजे काय रोख
तात्काळ तक्षणी तुमचं दुःख संत बाजूला काढल्याशिवाय राहतील का? नाही. ऐका बरं, ऐका. ज्यांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचा पालखी सोहळा सुरू केला ते हैबत बाबा. मूळचे कुठले हो? सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे. हे हैबत बाबा जे ग्वाल्हेरचे महाजी शिंदे होते त्यांच्याकडे सेनापती म्हणून कार्य करत होते. बराच काळ पराक्रम गाजवला आणि हैबत बाबांना आता त्या ग्वाल्हेरच्या शिंदेनी परत पाठवलं, संपत्ती दिली. आणि ती संपत्ती घेऊन परत येत असता सातपुड्या पर्वत रांगेत त्या हैबत बाबांना काही टोळीनं गाठलं. सारी संपत्ती काढून घेतली. हैबत बाबांना डांबून ठेवलं. आता त्यांना मारण्याची तयारी चालू झाली. हैबत बाबांना कळलं आपला मृत्यू जवळ आला, हे आपल्याला सोडणार नाही, ठार मारणार. विठ्ठला शेवटी हैबत बाबांनी काय करावं? माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचे भक्त होते. ज्ञानोबरांचा धावा केला. माऊली, ओ माऊली, धावा ओ माऊली, वाचवा मला, संकटातनं मोकळं करा. जर संकटातनं मोकळं केलं ना आयुष्यभर मी तुमची सेवा करीन माऊली. आणि काय सांगावं, हैबत बाबांचे शब्द माऊलींच्या त्या समाधीवर जाऊन आदळले. त्या समाधीवर जसे शब्द आदळले जागृत झालेली ती समाधी. आणि ज्ञानोबराय हैबत बाबांच्या रक्षणासाठी आले. अरे त्याच वेळी चमत्कार झाला. गर्भवती असणाऱ्या पत्नीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आणि पत्नीच्या डोक्यात माझ्या माऊलींनी प्रकाश पडावा आणि पत्नीच्या मुखातनं शब्द बाहेर पडावे, अहो आज आपल्याला पुत्र झालाय, पुत्र. आणि या पुत्राच्या आनंदात मला एक तुमच्याकडून हवंय. म्हणे काय हवंय? पत्नीनं मागणं मागितलं, तुम्ही मला एकच द्या. म्हणे ज्यांना तुम्ही आज पकडलंय ना त्या साधूला तुम्ही सोडून द्या, त्यांना मोकळं करा. अरे काय ती ताकद माझ्या ज्ञानोबरांची. क्षणात मतीचं परिवर्तन झालं. हैबत बाबांना सोडून दिलं. पण ते हैबत बाबा तिथं संसारात रमले का? नाहीत. ते थेट आळंदीला आले. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या त्या समाधीवर हैबत बाबांनी डोकं ठेवलं आणि ज्ञानोबरांना सांगितलं येथून या नुठू माता, मरणा वाचुनी सर्वता. आता इथनं माथा उठवणार, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत आता मी इथनं माथा उठवणार नाही. ही ताकद माझ्या संतांची आहे. तयासी पुसता हारील तो शीन, दुःख गे हिरोन रोकड्याची. किंवा अजून सोपं या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं झालं, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक रोगाचं, प्रत्येक दुःखाचं जर उत्तर कुणाकडे असेल तर ते माझ्या संतांकडं. तुम्ही म्हणाल ज्ञानोबा आत्ता कुठं आहेत, तुकोबा आत्ता कुठं आहेत, मग आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर कोण देणार? ऐका बरं, ज्ञानोबा नसतील, ज्ञानोबांनी समाधी घेतली, तुकोबारांनी सदेह वैकुंठाचं गमन केलं, मग आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर कोण देणार? सोपं सांगू, ऐका बरं. तुमच्या आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल, मनात साठवलेला प्रश्न घ्या, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी उघडा, तुकोबारांचा गाथा उघडा. आणि त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीत आणि तुकोबारांच्या गाथ्यात तुम्हाला आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्रेष्ठत्व आहे दादा, ताकद आहे माझ्या संतांची. म्हणून संत तुकोबाराय सांगतात, काय सांगतात? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरे. अधर्माच्या विरोधात वागणाऱ्यांसाठी आमच्याकडे तीक्ष्ण उत्तर आहेत आणि धर्माच्या बाजूने वागणाऱ्यांसाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. ते संत उदार आहेत दादा. आणि ते संत असे असणारे उदार तुकोबाराय सांगतात, बाबा हे संत या जगाच्या कल्याणासाठी जन्माला आले, जगाच्या उद्धारासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. विठ्ठला तुकोबाराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि मग काय महाराज, आम्हाला भीडबाड कोणाची? आम्हाला कोणाची भीडबाड? आम्हाला कोणाला भ्यायची गरज आहे का? धर्माचं कार्य करत असताना, समोर बसलेली मंडळी ऐका बरं, धर्माचं कार्य करत असताना भ्यायची गरज? छत्रपती शिवाजीराजे भेले का? अफजल खानाला भेले का? औरंगजेबाला भेले का? अरे औरंगजेबाच्या दरबारात माझा राजा उभा राहिला, पण राजानं मान खाली घातली, ताट मानेन राजा उभा राहिला, बाण्यानं राहिला का? नाही भीडबाड. तुका म्हणे साना थोर. अरे भ्यायची गरज? धर्माचं काम करत असताना भ्यायचं नाही, बिंदास वागायचं महाराज. धर्माचं काम, देवाचं काम, देशाचं काम, देश कार्य करत असताना महाराज लक्ष देणे का? ईट का जवाब पत्थर से. ईट का जवाब कैसे मिलेगा? पत्थर से महाराज. आणि जिथं वेळ देशावे ते देशाव, तिथं महाराज प्रत्येक देशवासी आमचा जवान झाल्याशिवाय राहत नाही.
प्रत्येक देशवासीय महाराज तिकडं युद्धाची तयारी चालू झाली आणि पंजाबमधले राजस्थानमधले दिल्लीतले तरुण घराच्या बाहेर पडले आणि म्हणले आम्हाला सैन्यात भरती करून घ्या, आम्ही लढायला तयार आहे, आम्ही यांना मारायला तयार आहे. का हो? देशप्रेम आहे दादा, धर्मप्रेम आहे, देवप्रेम आहे. देशप्रेम असणं गरजेचं आहे. देशप्रेम खूप महत्त्वाची गरज आहे महाराज. समाजाच्या दृष्टीनं या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा विषय कोणता असेल तर पहिला आपला देश, पहिला आपला देव आणि पहिला आपला धर्म आहे. विठाला व्यसनातनं बाहेर पडा, देशाचं संरक्षण करा, देव वाचवा, धर्म संरक्षण करा, देश वाचला पाहिजे. कित्येक जवान शहीद होतात भारताच्या सीमेवर, कित्येक जवान आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण या भारतासाठी जगतात, या देशासाठी जगतात. अरे हा देश माझं सर्वस्व आहे, हा देश माझा त्याग आहे, हा देश माझं समर्पण आहे. अरे काही दिवसापूर्वी लग्न झालं एका जवानाचं, त्यावेळेच्या लढाईच्या वेळी काही दिवसापूर्वी लग्न झालं. मला वाटतं अवघे 6 दिवस झाले त्या जवानाच्या लग्नाला. त्या जवानाच्या लग्नाला 6 दिवस झाले, पण तो जवान लग्न झालेला घराच्या बाहेर पडला, निघाला देशासाठी लढण्यासाठी. अरे त्याला पत्रकारांनी विचारलं, म्हणे काही दिवसापूर्वी तुमचं लग्न झालंय, मग तुम्हाला तुमच्या पत्नीच्या डोक्यावर असणाऱ्या कुंकवाची फिकीर नाही, सिंदुराची फिकीर नाही? सिंदूर कसा सिंदूर दाखवलं महाराज. सिंदुराची तुम्हाला फिकीर नाही, तुम्हाला तिच्या कुंकवाची फिकीर नाही. तेव्हा तो जवान बोला, जवान काय बोला ऐका, अरे मला माझ्या पत्नीच्या डोक्यावरच्या कुंकवापेक्षा मला माझ्या भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू महत्वाचं आहे आणि त्या कुंकवासाठी मी लढणार आहे, त्या कुंकवासाठी माझं बलिदान आहे. मी इथं भ्यायला आलेलो नाही भीडभाड, मी भ्यायला मोकळा नाही. तो जवान लढला महाराज आणि काय सांगावं, काहीच दिवसात जो पाहिजे होता तो रिझल्ट आपल्या हातात मिळाला महाराज. शत्रूनं लगेच माघार घेतली महाराज, लगेच माघार. त्यांच्याकडे टेन्शनच नसतं, लगेच माघार. त्यांना माहिती आहे भारत, अरे भारत म्हणजे माय आहे, माय हा आपला बाप आहे, आपण बेटा आहे महाराज. शांत राहिलेलंच बरं आहे. विठाला म्हणून दादा अशा तऱ्हेनं नाही बीडबाड तुका म्हणे साणा थोर, भ्यायची गरज नाही. 1 धर्माचं पालन, 2 नामाचं बीज, 3 पाखंडाचं खंडन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा हे करत असताना भ्यायची गरज नाही. भीडभाड तुका म्हणे सान थोर आणि 1 करा बाबा, आपलं देव देश धर्म वाचवा आणि माझ्या संतांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचं पालन हेच आपलं आद्य कर्तव्य माना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, जगतवंदने जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा अभंग आणि खऱ्या अर्थानं धर्माचं पालन, पाखंडाचं खंडन, नामाचं बीज वाढवायला लावणारा अभंग आज या सेवेच्या माध्यमातून तुमच्यासमोर हा अभंग मांडला. काही चुकीचं मुखातनं गेलं असेल ती माझी चूकभूल आणि काही जे बरोबर असेल ती माझ्या गुरूंची कृपा. झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्मा माझ्या आईवडिलांच्या कुलदैवत माझ्या ज्योतिबा राजाच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुवर हरिभक्तीपार अरुणजी महाराज अडसूळ महाराजांच्या चरणी, झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुवर हरिभक्तीपार आझादजी महाराज गुजर महाराजांच्या चरणी समर्पित. आणि खऱ्या अर्थानं ज्याने हा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे दादा लक्ष देऊ नये का, आज खऱ्या अर्थानं धर्माचं काम कोणी करावं तर त्यांनी करावं. सुंदर असा उपक्रम ज्यांच्या माध्यमातून श्री संत नगरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट सातारा आयोजित, त्याच पद्धतीनं आमचे हरिभक्तीपारायण आमचे चोरगे बापू चंद्रशेखर चोरगे बापू ज्यांच्या माध्यमातून आणि हे सगळे या ठिकाणी त्यांचे असणारे कार्यकर्ते गोड असा कार्यक्रम तुम्ही राबवला. आमचे साबळे महाराज आहेत, सगळ्यांनी गोड असा कार्यक्रम राबवला. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद द्यावेत कोणाला तर जी टोकीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणारी ही कीर्तनाची वारी, जशी पांडुरंगाची वारी चुकत नाही तशी ही जी टॉकीजची वारी अखंड अशीच चालू राहणार, ती कधीच चुकणार. अखंड ती जी टॉकीजची वारी प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या दारादारात चालेल आणि अशीच चालत राहू हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.
महाराज तुम्ही नाही उचारिला अधिकार घ्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकिंकर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सियावर रामचंद्र की जय ज्योतिबाच्या नावाने चांगले भले. आजचा भाग ऐकता ऐकता त्या ओळी आठवल्या. हृदया हृदयी एक झाला ये हृदयीचे ते हृदयी घातले. बघा पूर्वीच्या काळी संवाद ये हृदयीचा ते हृदयी असायचा, आपुलकीचा असायचा. आणि आपला जो भक्ती मार्गातला संवाद आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि तो संवाद होणारा अर्थातच आपला कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करत असतो, अभिप्राय कळवा, प्रतिक्रिया कळवा आणि मग लगेचच आम्ही त्याची नोंद घेतो आणि ते अभिप्राय तुमच्यासमोर सादर करतो. वेळ झालेली आहे अभिप्राय वाचनाची. हा अभिप्राय कळवलेला आहे भाग्यश्री नंदन ह्यांनी. त्या म्हणतात की झी टॉकीज वाहिनीवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो. या कार्यक्रमातील कीर्तनाद्वारे संतांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यामुळे आम्ही झी टॉकीजचे आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम असाच निरंतर सुरू राहावा अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. भाग्यश्री नंदन. भाग्यश्रीजी तुमचेही खूप आभार. कार्यक्रम जितका मनापासून बघता आहात तसाच अविरतपणे बघत राहाल अशी आपल्याला विनंती करते. आणि आता मात्र तुम्हालाही अभिप्राय कळवायचे असतील तर लगेचच ईमेल ॲड्रेस सांगते ztalkies@zee.com. तुमच्या उदंड प्रतिसादाची नेहमी आतुरतेनं वाट पाहतो. आणि आता वेळ झालेली आहे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.